ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकतायत। मनोज रांगेंचा हल्ला बोल। काहीही झालं तरी ओबीसी मधूनच आरक्षण घेणार, मनोज रांगे पाटलांचा निर्धार। भाजप आमदारांना महायुतीत अजित पवार नकोसे। अजित पवारांना सोबत घेतल्यानं लोकसभेत फटका बसल्याचं आमदारांचं मत। सूत्रांची लोकशाहीला माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची रात्री वर्षावर खलबतं। मंत्रिमंडळ विस्तार आणि विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। कोल्हापुरात आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस। राज्यशास्त्राचं 11वीचं पुस्तकही वादात। मतपेढीचं राजकारण प्रकरणामध्ये अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाशी संबंध जोडल्यानं वाद। राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार नाही। शैलजा कुमारी, मनीष तिवारी आणि गौरव गोगोईंच्या नावांची चर्चा। राज्यात मृग नक्षत्रामध्ये सरासरीच्या 10% अधिक पाऊस। सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तर नंदुरबारमध्ये कमी पावसाची नोंद। पुणे शहरातील नरे परिसरातील खाडेवाडीमध्ये एका गोडाऊनवर छापा। तब्बल 1,39,00,000 गुटख्याचा साठा जप्त। पुण्यातील आणखी 68 बार आणि पबचे परवाने रद्द तर 77 पब आणि बार चालकांना नोटीस। वेळेचं बंधन आणि नियमांचं पालन करण्याचे आदेश। वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेकडून मातोश्री परिसरात बॅनरबाजी। वारसा बाळासाहेबांचा, महाराष्ट्र हिंदुत्व रक्षणाचा अशा आशयाचे बॅनर। विधान परिषद निवडणुकीमुळे 3 दिवस ड्राय डे। हॉटेल आणि बार मालक या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेणार। राज्यात उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया होणार सुरू। एकूण 17,000 पदांसाठी 17,76,000 अर्ज आल्याची माहिती। पोलीस भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना दिलासा। एकाच दिवशी मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार। 4 दिवसांच्या अंतराने पुन्हा मैदानी चाचणी देता येणार। नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाची हजेरी। अटलेल्या विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार। शेतीच्या कामांना येणार वेग। वेगवान कारच्या खिडकीमध्ये बसून मद्यप्राशन करून जीव घेणार स्टंट। धुळे सोलापूर गांधीला फाटा इथला हा जीवघेणा प्रकार असल्याची माहिती। वाशिमच्या किन्ही राजा परिसरात वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस। पावसासह वादळी वारा सुटला, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेची 3 पत्र गेली उडून। शाळेची दुरावस्था। धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची तुफान बॅटिंग। शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची हजेरी। कापडणे गावात शिरलं पाणी। यश आणि पराभवाला पचवणं शिकलं पाहिजे। विकासासाठी गरज तिथे सोबत आहे। खासदार बळवंत वानखडेंना शुभेच्छा देत रवी राणांचं वक्तव्य। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीमध्ये अवैध धंदे फोफावले। ग्रामपंचायतीनं घेतला अवैध धंदे दारूबंदीचा ठराव, मात्र पोलिसांचं गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष। मनसेअध्यक्ष राज ठाकरे 19 आणि 20 जूनला नाशिक दौऱ्यावर। संत निवृत्तीनाथ पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राहणार उपस्थित, तर सहकुटुंब त्र्यंबकेश्वराचंही घेणार दर्शन। सिम कार्ड बंद ठेवल्यास दंड होण्याची शक्यता। शुल्क वसूल करण्याची ट्राय कडून योजना तयार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।